हॅलो एव्हरीवन, मी आहे अस्मिता आणि आज आपण जाणार आहोत इंडोनेशियामधील एका आयलँडवर ज्याचं नाव आहे बाली. सो बाली खूपच सुंदर असं आयलँड आहे, व्हेरी फेमस आणि छोटासा आयलँड आहे बट ब्युटिफुल आहे. तिथली 80% पॉप्युलेशन जी आहे जी हिंदू आहे. तिथले बीचेस आणि नेचर खूपच ब्युटिफुल आहे आणि टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. सो आज आपण तिथे निघालेलो आहोत. आमची फ्लाईट जी आहे ती सिडनीवरून आहे. सो मॉर्निंग 9:30ची आमची फ्लाईट आहे, त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. सो वेब चेक इन ऑलरेडी झालेलं आहे, आमचा काउंटर जे आहे आणि आता आम्ही तिथे जाऊन आमचं बॅगेज जे आहे ते आम्ही देणार आहोत. सो टाईम डिफरन्स आमचं 6 तासांची जर्नी आहे सिडनी टू बाली आणि इथून आमची फ्लाईट सकाळी 9:30ची आहे आणि आम्ही तिथे त्यांच्या टाईमनुसार 11:30ला आम्ही बालीला पोहोचू. सो आता आम्ही आमच्या गेटवर पोचलो आहे आणि तिथे आमचं बॅगेज जे आहे ते आम्ही देत आहोत आणि तिथून पासपोर्ट वगैरे आपले त्यांना दाखवायचे आणि त्यानंतर आपले जे बोर्डिंग पास आहेत ते आपल्याला देतात. सो ते घेतल्यानंतर आतमध्ये अजून 2 गोष्टी असतात, त्या म्हणजे सिक्युरिटी चेक इन आणि इमिग्रेशन. सो आम्ही फर्स्ट थिंग ही केली की तिथे आम्ही मनी एक्सचेंज करून घेतले. सो आम्हाला हा रेट मिळाला तिथे. सो आम्ही अराउंड $200 एक्सचेंज केले आणि त्याचे आम्हाला इंडोनेशियन 15 मिलियन रुपीज मिळाले. सो हा एक्सचेंज रेट आम्हाला ॲक्च्युली थोडासा कमी मिळाला, तो आम्हाला इंडोनेशियाला तिथे पोचल्यानंतर कळालं. सो बेटर की तुम्ही ज्या कंट्रीमध्ये चाललं तिथेच तुम्ही मनी एक्सचेंज करून घ्यायला हवं. हो दाखवतो एकच मिनिट. कसे आहेत? नाईस. चला. सो त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही बालीला अराउंड 12:30 वाजता पोचलो. त्यानंतर तिथे फर्स्ट थिंग विजा ऑन अरायवल होती, ज्याचे चार्जेस $50 पर हेड होते, ऑस्ट्रेलियन $50. आणि ती प्रोसेस झाल्यानंतर आम्ही एअरपोर्टच्या बाहेर निघालो आणि मग तिथून आम्ही बालीचं एक सिम कार्ड विकत घेतला. आणि आपल्याकडे जसे ओला उबेर आहेत तसं तिथं एक ग्रॅब म्हणून ॲप आहे, तो आम्ही डाउनलोड केला आणि त्यानंतर मग त्याच्यावरून आणि कॅब हायर करून आम्ही आमच्या हॉटेलला पोचलो, जे आम्ही ऑलरेडी बुक करून घेतलं होतं. सो हॉटेलची प्रॉपर्टी आमची खूपच छान होती. डे 1 होता आणि फर्स्ट डेला बालीमध्ये कुटा किंवा नुसा डुआ या 2 ठिकाणीपैकी कुठेही तुम्ही स्टे करू शकता. सो आमचा फर्स्ट डे आम्ही कुटामध्ये राहिलो. सो आम्ही 3 वाजता आमच्या हॉटेलवर पोचलो. त्यानंतर तिथे फ्रेशन अप होऊन लंच करून आम्ही रेडी झालो. हॉटेलची प्रॉपर्टी आम्ही एक्सप्लोअर केली. सो त्यानंतर आम्ही उलुवातू टेम्पलला जाण्याचं ठरवलं, जे की साऊथ बालीमध्ये येतं आणि खूपच फेमस टेम्पल आहे उलुवातू. आणि तिथे 2 गोष्टी म्हणजे खूप छान आहेत, एक तर तिथला सनसेट आणि दुसरं म्हणजे तिथला केचक डान्स. सो आम्ही केचक डान्स जे आहे त्याचे तिकीट्स ऑलरेडी बुक केलेले होते, कारण की तिथे खूप क्राऊड असते आणि कधी तिकीट्स तुम्हाला ऑन द स्पॉट मिळतसुद्धा नाहीत. सो बेटर की ऑनलाईन तिकीट्स बुक केलेले कधीसुद्धा चांगले. सो त्यानंतर आम्ही परत एकदा कॅब बुक केली आणि मग ही कॅब जी आम्ही बुक केली ती आम्हाला पिकअप अँड ड्रॉप दोन्हीसाठी आम्ही करून घेतली, कारण रात्रीच्या वेळेस परत प्रॉब्लेम्स नको व्हायला. सो बेटर की असं केलेलं कधीही चांगलं. सो मग त्यानंतर आम्ही उलुवातू टेम्पलला जाण्यासाठी निघालेलो आहोत. आपल्या इंडियात कसं आपण बाहेर बसून असं खातो गाडीवरचं चायनीज, तसं आहे ते सगळं माहोल. सो आम्ही संध्याकाळी म्हणजे सनसेटच्या टाईमला परफेक्टली आम्ही तिथे पोचलो. हे आम्ही दोघांनी जे वेअर केलं आहे ते इकडचं ट्रेडिशन आहे. कोणत्याही मंदिरामध्ये जायच्यासाठी तुम्हाला ते यूज करावंच लागतं. त्याला सारो असं म्हणतात. आणि लुक ॲट दिस व्ह्यू. हे उलुवातू टेम्पल आहे आणि इथे एवढी जी गर्दी आहे ते केचक डान्ससाठी आहे. सो तिथे 2 शो होतात, एक 6 वाजताचा असतो आणि एक 7 वाजताचा असतो. सो आम्ही 7 वाजताचा शो बुक केलेला होता, त्यामुळे आम्ही मस्त सनसेटचा वगैरे आनंद घेतला तिथे आणि खूपच छान पिंक ब्ल्यू असं स्काय दिसत होतं, ऑरेंज, आणि खूपच सुंदर वाटत होतं तिथे. आणि तो मंदिर अगदी क्लिफवर आहे. सो त्याच्या दोन्ही साईडनी समुद्र आहे
आणि असं एकदम मध्ये आलेला तो टोक आहे आणि त्याच्यावरच सेंटरला तिथे तो मंदिर आहे. सो हे सगळं एक्सप्लोअर झाल्यानंतर आम्ही केचक डान्स तिथे बघायला गेलो. आणि केचक डान्स म्हणजे रामायणाची स्टोरी आहे. जसं राम आणि सीता जेव्हा वनवासात जातात आणि त्यानंतर रावण सीतेचं अपहरण करतो आणि मग त्यानंतर जटायूची स्टोरी, त्यानंतर मग रामाने रावणाचा वध केला, ही सगळी स्टोरी त्यामध्ये आहे. हनुमानाचं जे कॅरेक्टर आहे ते खूप छान प्ले केलेलं आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मी रेकमेंड करेन की जर तुम्ही बालीला जात असाल तर हे केचक डान्स तुम्ही नक्की बघा. खूपच छान आहे. आत्ता इथे या सीनमध्ये हनुमानांची एंट्री झालेली आहे. ते अशोक वाटिकामध्ये सीतामातेला भेटतात आणि मग त्यानंतर तिथे ओळख पटवून देण्यासाठी अंगठी दाखवतात. सो असा हा सीन इथे चालू आहे. सो असा केचक डान्स बघून आमचा डे 1 इथे कंप्लीट झाला आहे. आम्ही आमच्या हॉटेलवर गेलो आणि मस्त आराम केला. सो लवकरच भेटूया बालीच्या डे 2च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.